या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत पारू आणि मारुती त्यांच्या घरात असतात आणि त्याचवेळी प्रीतम जेवणाचा डबा घेऊन त्या ठिकाणी येतो. मारुती त्याला विचारत असतो की काय झालं प्रीतम बाबा, तुमचं काही काम होतं का? आणि त्यावेळी तो प्रीतम नाटक करत म्हणू लागतो की मारुती मामा, सगळं कसं आपल्या गावाकडच्या प्रथेप्रमाणे व्हायला हवं ना, म्हणून बघा मी तुमच्यासाठी निरोपाच्या भाकऱ्या घेऊन आलोय. आईने या स्वतः पाठवल्यात. आणि हे ऐकून मारुतीचा आनंद तर अगदी गगनात मावेनासा होतो. तो लगेच तो डबा घेऊन पारूच्या आईच्या फोटोसमोर जातो आणि म्हणतो की बघितलंस का, अहिल्या मॅडमचं मन किती मोठं आहे, त्यांनी स्वतः निरोपाच्या भाकऱ्या पाठवल्यात. आणि मग त्यानंतर तो लगेच तो डबा आतमध्ये ठेवण्यासाठी जातो. तर हे सगळं काही पाहून त्या पारूला मात्र धक्का बसतो. ती प्रीतमला विचारत असते की हा सगळा काय प्रकार आहे, आणि मग प्रीतम तिला नेमकं काय घडलं हे सांगायला सुरुवात करतो. तर प्रीतम, प्रिया आणि आदित्य बोलत बसलेले असतात. प्रिया म्हणत असते की मला खरंच असं वाटतंय की आपण मारुती मामांची फसवणूक करतोय. जेव्हा त्यांना सत्य समजेल ना, तेव्हा ते खूप दुखावतील. पण प्रीतम म्हणतो की प्रिया, आता पुढचं पुढे बघू, पण आत्ताचा तर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ना. पण आदित्य म्हणतो की नाही प्रीतम, मला सुद्धा प्रियाचं म्हणणं पटतंय, आपण आता नेमकं करायचं तरी काय? आणि त्यावेळी प्रीतम म्हणतो की अरे दादा, तू काहीच काळजी करू नको, आत्ता जशी एक प्रथा पूर्ण झाली आहे ना, तशा आपण एक एक करून सगळ्याच प्रथा पूर्ण करूयात. पण त्यावेळी प्रिया म्हणते की नाही प्रीतम, आत्ता ही प्रथा फक्त अर्धी पूर्ण झाली आहे. जेव्हा आई स्वतः भाकरी करून त्या डब्यामध्ये परत पाठवतील ना, तेव्हाच ही प्रथा पूर्ण होईल. आणि हे ऐकून प्रीतम आणि आदित्य तर डोक्यालाच हात लावतात. आदित्य म्हणत असतो की या प्रथा मला अजून काय काय करायला भाग पाडणार आहेत ना, काय माहिती. पण प्रीतम म्हणतो की दादा रे, तू काही काळजी करू नको, ही अर्धी प्रथासुद्धा आपण पूर्ण करूयात. पण आदित्य काही ऐकायला तयारच नसतो. त्यामुळे प्रीतम त्याला रूममधून बाहेर काढतो आणि प्रियाला म्हणतो की माझ्याकडे एक प्लॅन आहे, आणि मग तो प्लॅन प्रियाला सांगतो. त्यामुळे प्रियासुद्धा खुश होते आणि मग त्या प्लॅनप्रमाणे दोघेजण लगेच अहिल्याकडे आणि श्रीकांतकडे जातात. ते दोघेही मुद्दाम भांडत असतात. प्रिया म्हणत असते की प्रीतम, तुम्ही उगाच काहीतरी बोलू नका. प्रीतम म्हणत असतो की प्रिया, तू माझी बायको आहेस ना, मग तू माझी इच्छा पूर्ण नाही करणार का? आणि त्या दोघांचं असं बोलणं ऐकून अहिल्या श्रीकांत हसतच त्यांना विचारू लागतात की नेमकं झाले तरी काय? आणि त्यावेळी प्रीतम नाटक करत म्हणू लागतो की अगं आई, मला ना पिठलं भाकरी खायची खूप इच्छा झाली, आणि म्हणून मी प्रियाला सांगत होतो की तू आज माझ्यासाठी पिठलं भाकरी बनव, पण बघ ना, ती तर काही ऐकतच नाही. आणि ते ऐकून अहिल्या म्हणते की अरे मग तू सावित्रीला किंवा पारूला सांग. पण प्रीतम म्हणतो की त्या दोघींच्या हातची नाही, तर मला प्रियाच्या किंवा तुझ्या हातची पिठलं भाकरी खायची आहे. पण आता तू तर काय स्वयंपाक करत नाही, म्हणून मग मी प्रियाला सांगितलं, पण बघ ती सुद्धा माझी इच्छा पूर्ण करत नाहीये. आणि हे ऐकून अहिल्या आश्चर्याने विचारते, म्हणजे तुला काय म्हणायचंय, मी आजकाल काहीच स्वयंपाक बनवत नाही का? आणि त्यावेळी प्रीतम म्हणतो की नाही आई, तू खरंच काहीच बनवत नाही. आणि मग त्याला श्रीकांतही साथ द्यायला सुरुवात करतो. आणि त्यामुळे अहिल्या ठरवते की आज मी तुमच्या सगळ्यांसाठी पिठलं भाकरी बनवणार. त्यामुळे प्रीतम आणि प्रिया तर खूपच खुश होतात. आणि मग अहिल्या, प्रिया लगेच किचनमध्ये जातात. तिथे काम करणाऱ्या सर्वंटला अहिल्या सांगते की तुम्ही इतर कामं करा, स्वयंपाक आज मी आणि प्रिया मिळून करणार आहोत. आणि मग त्या दोघीजणी पिठलं भाकरी बनवायला सुरुवात करतात. त्यानंतर प्रीतम आदित्यला सुद्धा त्या ठिकाणी घेऊन येतो. आणि जेव्हा आदित्य पाहतो की त्याची आई स्वतःच्या हाताने पिठलं भाकरी बनवते, तेव्हा तर तो खूपच खुश होतो. आणि मग त्यानंतर ठरल्याप्रमाणे प्रिया अहिल्याला म्हणू लागते की आई, काल मारुती मामांनी ज्या डब्यामध्ये आपल्यासाठी पिठलं भाकरी आणली होती, त्या डब्यात आपण सुद्धा काहीतरी पाठवायचं का? तर अहिल्या म्हणते की हो, तू त्यात फ्रीजमधील मिठाई पाठव. पण प्रिया म्हणते की मिठाई नको, आपण त्यांना सुद्धा पिठलं भाकरीच देऊ. आणि त्यावर अहिल्या म्हणते की ठीक आहे, काही हरकत नाही. त्यामुळे आदित्य, प्रीतम आणि प्रिया तर खूपच खुश होतात. आणि मग प्रिया लगेच तो डबा भरते आणि प्रीतमकडून पारूच्या घरी पाठवते. आणि मग जेव्हा प्रीतम हे सगळं काही पारूला सांगतो, तेव्हा पारूला मात्र आश्चर्याचा धक्का बसतो. त्यानंतर मग त्या कबड्डीच्या मॅचला सुरुवात होणार असते. सगळेजण घराच्या बाहेर जमलेले असतात. अहिल्या श्रीकांतला म्हणत असते की आपण फक्त आपल्या मुलांना चीअर करायचं, अजिबात खेळायचं नाही. आणि त्यावर तोही हसतच हो म्हणतो. त्यानंतर मग दामिनी त्या ठिकाणी येते आणि म्हणू लागते की ती कमळी तर कुठे दिसतच नाहीये, मला घाबरून गेली की काय पळून? पण आदित्य म्हणतो की नाही काकू, ती पळून गेलेली नाहीये, बघ आली ती. आणि मग पारू कमळीला घेऊन त्या ठिकाणी येते.
दामिनी तिच्यावर हसत म्हणत असते की काय गं कमळे, तू तर चॅम्पियन आहेस ना, मग तुझ्याकडे कबड्डी खेळताना घालतात तो सूटसुद्धा नाही आहे का? तर कमळी म्हणत असते की मी या परकर पोलक्यामध्येच कबड्डी खेळते, तुम्ही नका काळजी करू. त्यामुळे मग दामिनी गप्प बसते आणि मग अहिल्या त्या दोघींना टीम पाडायला सांगते. तर दामिनी पारूकडे पाहत म्हणत असते की ही पारू तर या कमळीला चिटकलेली आहे, त्यामुळे तिला तिच्याच टीममध्ये राहू द्या. माझ्या टीममध्ये माझा लाडका पुतण्या आदित्य येईल. आणि हे ऐकून आदित्य डोक्यालाच हात लावतो आणि नाईलाजाने दामिनीच्या टीममध्ये जातो. त्यानंतर प्रीतम जातो कमळीच्या टीममध्ये, तर प्रिया जाते दामिनीच्या टीममध्ये आणि मग त्यानंतर एक एक करून त्या दोघींची टीम पूर्ण होते आणि मग भर पावसामध्ये कबड्डीच्या सामन्याला सुरुवात होते. अहिल्या आणि श्रीकांत सगळ्यांना चीअर करत असतात आणि मग त्यानंतर सगळ्यात आधी गणी सर्व्हिससाठी येतो. तर दामिनीच्या टीममधले लोक पटकन त्याला आऊट करतात आणि मग त्यानंतर जेव्हा आदित्य जातो तेव्हा तो खेळण्यापेक्षा जास्त पारूकडेच लक्ष देत असतो, तिच्याकडेच पाहत असतो आणि कबड्डी बोलायचंही विसरून जातो. त्यामुळे तो सुद्धा आऊट होतो आणि मग त्यानंतर खेळ असाच रंगत जातो. सगळेजण अगदी आनंदाने खेळत असतात. अहिल्या आणि श्रीकांत त्यांना खेळताना पाहून हसतच एकमेकांना टाळ्या देत असतात आणि मग त्यानंतर शेवटी कमळी दामिनीला आऊट करते आणि तो सामना जिंकते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत कमळी पुन्हा गावी जाण्यासाठी निघालेली असते. तर अहिल्या तिला भरपूर आशीर्वाद देत म्हणते की तुझी सगळी स्वप्न लवकरच पूर्ण होतील. तर दुसरीकडे मारुतीच्या समोर सगळं सत्य येतं. त्याला समजतं की आदित्यने अहिल्याला काहीच सांगितलेलं नाही आहे, आपल्याला फक्त इतके दिवस तो फसवत होता. त्यामुळे मारुतीच्या रागाचा पारा चढतो आणि त्याची समजूत काढण्यासाठी आलेल्या आदित्यच्या तो सरळ कानाखाली मारतो आणि हे पाहून प्रिया, पारू आणि प्रीतम तर खूपच घाबरतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.